नमस्कार. आज आपण करणार आहे गावरान पद्धतीने खारे वांग. ते झटकीपट तयार होतं की छान असं वांग्याची भाजी तयार झाली. आणि लपलपीत वांग करणार आहे मी. रेसिपीला सुरुवात करू. 250 ग्राम वांगे घेतलेले तर असे ताजे बघून वांगे घ्यायचे, कवळे बारीक, आणि दाबून बघायचे. दाबून असं बघितलं मऊ जर लागले तेच वांगे घ्यायचे, म्हणजे किडके निघत नाही. असं कडक वांग असं की आतनं किडकं निघत आहे. अर्धे देठ काढून घेणार आहे त्याचं, आणि देठा साईडचं पूर्ण हिरवा भाग काढून घेणार आहे कारण त्याला भरपूर असे काटे येतं. आणि तुम्हाला आवडत असेल तरी ते काटे काढून घेतलं तरी चालतं, कारण हे जर नाही काढलं तर वांग तिथं शिजत नाही आहे. ते डेटावरचे पण पूर्ण असे काटे काढून घ्यायचे. काटे काढून झालं की त्याला असं मधनं कापून घ्यायचं. पूर्ण खालीपर्यंत कापायचं नाही आहे, फक्त असं 4 भाग करून घ्यायचे. तर आणि आतमधनं बघायचं किडका आहे का. चांगलं असं वांग निघलेलं आहे आतमधनं. असे मऊ बघून वांगे घेतले की किडका अजिबात निघत नाही. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यामध्ये वांगे टाकायचे, म्हणजे वांगे काळे पडत नाहीत. सगळे असेच वांगे कापून घेणार आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले भाजलेले, त्याला मिक्सरमधनं फिरून घ्यायचं. मोठं मोठंच फिरून घ्यायचं, असं बारीक करायचं नाही आहे. 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या कळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, आणि 3 चमचे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तुमच्याकडे वाळ्या खोबरं नसेल तर वल्लं खोबरं घेतलं तरी चालतं आहे. त्याला मिक्सरमधनं असं मोठं मोठंच वाटून घ्यायचं, एकदम बारीक वाटायचं नाही. ते शेंगदाण्याच्या कुटासोबत मिक्स करून घ्यायचं. तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. 1 चमचा गोडा मसाला जर नसेल तर छोटा चमचा गरम मसाला टाकायचा. 1 छोटा चमचा हळद टाकायची, आणि चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं कोरडा जर मसाला वाटला त्यामध्ये कच्चं तेल टाकायचं 1 चमचा, किंवा थोडंसं पाणी टाकून असं थोडासा वलसर करून घ्यायचा. मी टाकणार आहे, काही गरज नाही. थोडंसं वलसर झालं त्यामुळे मी काही टाकलेलं नाही. एकदम असं सुकं जर झालं असं तर त्यामुळे थोडंसं तेल किंवा पाणी टाकून असं वलसर करून घ्यायचा. आणि वांग्यामध्ये भरून घेणार आहे. तर जेवढं बसून तेवढा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा. जेवढं बसून तेवढं असं दाबून भरून घ्यायचं, आणि जास्तीच आहे ते काढून टाकायचे. सगळे वांग्यात असेच भरून घेणार आहेत. आणि मिठाचे पाणी टाकल्यामुळे अजिबात वांगे काळे पडले नाहीत. असं जर ठेवले आपण तर वांगे काळे पडतात. तर मिठाचे पाणी टाकायचे. 1 पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल कमीच वापरायचे भाजीला. 1 छोटा चमचा मोहरी तडतडली की छोटा चमचा जिरे, 1 पिंच हिंग टाकायचे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, आणि वांगे भरून घेतलेले ती टाकून घ्यायचे. वांगे टाकलं की गॅस लो ते मिडियम ठेवायचा, आणि 2 ते 3 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं. वांग डाग पडले झाले तर त्यामध्ये उरलेला मसाला टाकून घ्यायचा, आणि त्याला 2 ते 3 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं. ते चांगलं मसाल्याचं कच्चापणा गेला आणि चांगलं परतून झालं की ते वांग्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. वांगे ते एकत्र चांगलं मिक्स करून हलवून घ्यायचं 1 मिनटासाठी. आणि त्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही, कारण वांगे गरम आहेत म्हणलं गरमच पाणी टाकायचं. त्यामध्ये आता 1 वाटी गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचा. आणि थोडंसं मीठ टाकणार आहे, जास्त मीठ टाकायचं नाही, कारण आपण मगाशी मीठ वापरलं आहे. मोठा गॅस करायचा, आणि मोठ्या गॅसवरती 1 उकळी काढायची. 1 उकळी आली की बारीक गॅस करायचा, आणि त्यावरती झाकण ठेवून 6 ते 7 मिनटासाठी बारीक गॅसवरती शिजून द्यायचं. एकदा दोनदा मध्ये असं खालीवरी करून घ्यायचे, म्हणजे सगळे बाजूकून शिजतात. खालीवरचं नाही की एकाच बाजूकून शिजतात, वरच्या बाजूकून शिजत नाही. तर त्यामुळे त्याला एकदा दोनदा हलवून घ्यायचं की छान अशी वांग्याची भाजी तयार झाली. मग चांगले शिजलेले पण येतं, पण पूर्णपणे वांग्याची भाजी करताना शिजवायची नाही, गाळ करायची नाही. तर थोडं कच्चं ठेवायचं, म्हणजे खायला खूप छान असं लागतं. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता किती छान असं खरं वांग तयार झालं आहे. मी लपलपीत केलं. तुम्हाला जर रस्स्याचं करायचं असं थोडं अजून 1 वाटी पाणी टाकायचं त्यामध्ये, म्हणजे चांगलं असं पातळ वांग्याची भाजी तयार होती. अगदी छान असं खरं वांग तयार झाले, आणि एकदम भन्नाट असं होतं चवीला. भाकरीसोबत खूप छान असं लागतं. चपातीसोबत पण लागतं, पण चपातीपेक्षा भाकरीसोबत खूप छान असं लागत आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने खारं वांग तयार झाले. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.